डिजिटल, बातमी खरी, भूमिका ठाम। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने नीलकमल मंगल कार्यालय येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। या मुलाखतींसाठी तालुक्यातून जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी तब्बल 42 इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावत आपली उमेदवारी सादर केली। यावेळी शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडले। पक्षाच्या वतीने नगर परिषदांवर भगवा फडकवणाऱ्या चाकण नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा व नवनिर्वाचित 14 नगरसेवक, राजगुरू नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व नवनिर्वाचित 12 नगरसेवक तसेच आळंदी शहरातील 4 नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला। या सन्मान सोहळ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। मेळाव्यास शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख इरफानभाई सय्यद, जिल्हा प्रमुख व माजी सभापती भगवान पोखरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना नेते अतुल देशमुख, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, तालुका प्रमुख निलेश पवार, उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, तालुका संघटक महादेव लिंभोरे पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख धनंजय पठारे, युवा सेना तालुका प्रमुख विशाल पोतले, चाकण शहर प्रमुख महेश शेवकरी, आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। चाकण नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती मनीषाताई सुरेशभाऊ गोरे, राजगुरू नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष महेश गुंडाळ, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटन मजबूत ठेवत आगामी निवडणुकांमध्ये एकसंघपणे काम करण्याचे आवाहन नेते अतुल देशमुख यांनी केले। कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढवण्याचा निर्धार जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांनी व्यक्त केला। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याने पक्षांतर्गत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।